तेजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 तेजवार्ता न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ। शब्दगंधच्या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे नवोदित साहित्यिकांना चालना मिळत असून सक्षम साहित्य पिढी घडवण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी होत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक संकलक शब्बीर शेख यांनी केले आहे। शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं कोहिनूर मंगल कार्यालयात अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, कवी सुभाष सोनावणे, प्राध्यापक डॉक्टर अनिल गर्जे, प्राध्यापक डॉक्टर तुकाराम गोंदकर, सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर जी.पी. ढाकणे, प्राचार्य डॉक्टर अशोक कानडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते शब्दगंध दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली। पुढे बोलताना शब्बीर शेख म्हणाले की सातत्यपूर्ण उपक्रमामुळे शब्दगंध हे नाव साहित्य क्षेत्रात अग्रगण्य मानलं जात आहे। नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्यानं राबवत असल्याने लेखक कवींना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत असून ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। यावेळी राजेंद्र उदागे यांच्या मातोश्री श्रीमती शशिकला भाऊसाहेब उदागे, कोल्हापूर येथील ज्येष्ठ लेखक डॉक्टर सुनील कुमार सरनाईक, ज्येष्ठ लेखक संकलक अरुण आहेर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पुढील उपक्रमाबद्दल चर्चा करून निर्णय घेण्यात आले। सुभाष सोनावणे यांची निमगाव वाघा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तर स्वाती अहिरे यांना नजूबाई गावित पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी बबनराव गिरी, प्रसाद भडके, मकरंद घोडके, रूपचंद शिदोरे, कार्तिक झेंडे, जयश्री राऊत, शर्मिला गोसावी, सरला सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्राध्यापक डॉक्टर अनिल गर्जे यांनी बैठकीचं सूत्रसंचालन केलं तर बबनराव गिरी यांनी स्वागत करून प्रास्ताविक केलं। शेवटी राज्य संघटक प्राध्यापक डॉक्टर अशोक कानडे यांनी आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिशा गोसावी, ऋषिकेश राऊत, भाग्यश्री राऊत, हर्षली गिरी यांनी परिश्रम घेतले। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर।